बाहेरून क्रिस्पी आहेत, आतून एकदम टेंडर आहे, एकदम भारी, एकदम ज्युशी पण झालं. दह्याचं जे मॅरिनेशन लावलंय एकदम कडक, एकदम चटपटीत झालं. हाय नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे मटन चाप. वैभवसाठी मला बऱ्याच दिवसांपासून बनवायचे होते, तर म्हटलं मी बनवतच आहे तर तुमच्या सगळ्यांसोबत पण याची डिटेल रेसिपी शेअर करूया. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चिकन असो वा मटण, लिंबू पिळणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. जर तुम्हाला त्या गोष्टीचा स्मेल नको असेल बिलकुल पण, तर लिंबू पिळायचे. आणि मी याच्यामध्ये पूर्ण 1 लिंबू पिळलेलं आहे. आता आपल्याला मटण चाप बनवायचे आहेत, कोणतीही ग्रेव्ही किंवा मसाला बनवायचा नाहीये. त्यामुळे आपण फक्त याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस एवढंच घातलं आहे. त्यानंतर छानपैकी मी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये 1 कांदा छानपैकी परतून घेतला. कांदा परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये हे मटन चापचे पीसेस घातले आहेत. टोटल 9 पीसेस आहेत आणि छानपैकी मी त्यांना थोडंसं ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही अंदाजानुसार पाणी घालायचं आहे आणि याच्या मी बरोबर 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. कुकर थंड होईपर्यंत मी इकडे मटन चापच्या मॅरिनेशनची तयारी करायला घेतली. तर मॅरिनेशनसाठी मी इकडे 4 ते 5 चमचे दही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी लाल तिखट, आमचा जो काळा मसाला आहे तो, त्यानंतर रेड चिली पावडर, धने पावडर, जिरे पावडर, थोडासा गरम मसाला, चिकन मसाला, या सगळ्या गोष्टी घातल्या आणि त्याला छान फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत. आणि चवीनुसार तुम्ही अंदाजे मीठ घ्या. तर मी इथे साधारण 1.5 चमचा मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये. तर माझ्याकडे हा एक नॉनस्टिक फ्राय पॅन आहे, ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे. तर तुम्हाला इथे हे डीप फ्राय पण करायचे नाहीयेत, आपण जसे फिश शॅलो फ्राय करतो त्याप्रमाणे हे करायचं आहे. तर 1 मटन चापचा पीस घेतला मी, त्याला छानपैकी कोटिंग लागेल असं त्याच्यामध्ये बुडवायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की त्याचं कोटिंग नाही निघालं पाहिजे तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता, 2 टेबलस्पून. आणि छानपैकी मी 1 पीस याच्यामध्ये घाई न करता सोडून दिलेला आहे तेलामध्ये. आणि पहिल्यांदा मी थोडीशी फ्लेम जास्त ठेवली होती, नंतर थोडीशी कमी केली आणि नंतर लो फ्लेम केली, त्याच्यामुळे ते छान कुक झाले. आणि जर तुम्हाला वाटलं की याचं कोटिंग निघतंय तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडंसं तांदळाचं पीठ ऍड करू शकता, ज्याच्यामुळे ते अजून क्रिस्पी होईल. पण एक टीप लक्षात ठेवा की जास्त पण आपल्याला याला कोटिंग लावायचं नाहीये, नाहीतर जी मटन चापची जी मांस असतं त्याचं जे टेस्ट असते ती तुम्हाला मिळणार नाही. तो त्याचा आनंद घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर छानपैकी मी यांना इथे ब्लॅकिश ब्राउनिश मेंटल होईपर्यंत भाजून घेतलं आहे. तर आमच्याकडे सगळ्यांना हे थोडं भुना टाईप झालेलं आवडतं, छान क्रिस्पी झालेलं आवडतं. तर एकदम मी मस्त त्याला भुना स्टाईलमध्ये भाजून घेतलेलं आहे, जसं तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे आपले क्रिस्पी असे मटन चाप रेडी झाले आहेत. तर मी मस्तपैकी प्लेटिंग केली आणि वैभवला नेऊन दिले. तर आता इथे तुम्ही स्टार्टिंगलाच वैभवची रिॲक्शन बघितली असेल. तर त्याला मटण पर्सनली खूप आवडतं. मी खात नाही मटण, पण मला त्याच्यासाठी आता मटणचे वेगवेगळे रेसिपीज बनवायला आवडतील. तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा की मी त्याला अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज करून खायला घालू शकते. सो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. मला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.